कुठेतरी थांबायचा विचार सुद्धा केला पाहिजे. तुम्हाला अस्वस्थता कदाचित वाटेल, पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त व्हायचा निर्णय आज घेतलेला आहे. साहेब, तुम्ही माढ्यामधून लढला होता एक शेवटचा मी आता कुठं लढणार नाही, मी तुला उभा राहणार नाही. 2020ला मग 2024ला आणि अधूनमधून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले. पण शरद पवार कधी निवृत्त होतील या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाहीये. आता वय वर्ष 85 झाल्यानंतरही हे तरुण नेतृत्व पुन्हा एकदा राज्यसभेच्या रिंगणात उतरलेलं आहे. आता तुमच्या मनात काही प्रश्न पडले असतील की काम करायला उत्सुक असणारे अनेक जण पक्षामध्ये आहेत, त्यांचा विचार राज्यसभेसाठी का बरं झाला नसेल? आपल्याला निवृत्त व्हायचंय असं स्वतः सांगून सुद्धा का आपल्याच वक्तव्यांवरून शरद पवार मागे हटतायत? निवडणूक लढवायला त्यांना कोण प्रवृत्त करतंय? नव्यांना, तरुणांना संधी द्यायची असं म्हणणाऱ्या शरद पवारांच्या कुटुंबातच आमदार खासदार कसे? शरद पवार राज्यसभेत गेल्याने राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची शक्यता किंवा चर्चा थांबणार आहे का? पवारांना राज्यसभा लढवायला लावण्यामागे कुणाचं डोकं असावं असे ते प्रश्न आहेत. मग जे लोक म्हणतात की शरद पवार जे बोलतात त्याच्या बरोबर उलट करतात, यात तथ्य नाहीये का? सविस्तर विश्लेषण करू. सो पूर्ण पहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अर्थातच या विषयावरती कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या.